नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की लाडकी बहीण योजनेचे पैसे आले का नाही, तुम्ही कशा प्रकारे चेक करू शकता, त्यासाठी तुम्हाला काय करायचंय काय नाही याबद्दलची सर्व इन्फॉर्मेशन यावेळी देणार आहे। तर मित्रांनो, व्हिडिओ खूप व्हॅल्युएबल आहे, तरी तुम्ही या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा। मित्रांनो, जर तुम्ही फॉर्म भरला आहे पण तुम्हाला आतापर्यंत पैसे आले का नाही तुम्हाला माहित नाही, तर तुम्ही कोणत्या उपाययोजना करू शकता याबद्दलची सर्व इन्फॉर्मेशन यावेळी देणार आहे, तरी तुम्ही या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा। आणि मित्रांनो, जर का तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, मी या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करू शकता आजचा व्हिडिओ कसा वाटला। आणि मित्रांनो, जर तुम्ही नवीन असाल, तुम्ही आपल्या YouTube चॅनल सबस्क्राइब करा, तिथे असलेल्या बेल आयकॉनच्या घंटीला प्रेस करा। चला तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ सुरू करूया। मित्रांनो, जर तुम्ही आतापर्यंत लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरला नसेल तर तुम्ही लवकरात लवकर हा फॉर्म भरून घ्या। जर मित्रांनो तुम्ही हा फॉर्म भरला असेल आणि तुमचे पैसे आले नसेल तर तुम्ही कशा प्रकारे चेक करू शकता की तुमचे पैसे आले नाहीत काय नाही याबद्दलची सर्व इन्फॉर्मेशन यावेळी देणार आहे, तरी तुम्ही या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा। मित्रांनो, जर तुम्ही फॉर्म भरला असेल आणि तुमचे आतापर्यंत पैसे आले नाही तर तुम्ही कशा प्रकारे चेक करू शकता की काय तुमच्याकडे चूक झाली आहे, तर मित्रांनो व्हिडिओ खूप व्हॅल्युएबल आहे, तरी तुम्ही या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा। मित्रांनो, जर तुम्ही फॉर्म भरताना जर तुमचं आधार कार्ड तुमच्या बँकेला जर लिंक नसेल तर मित्रांनो तुम्हाला पैसे भेटू शकत नाहीत। म्हणजे मित्रांनो, शासनाच्या नियमानुसार जर तुमचं आधार कार्ड आणि तुमचा मोबाईल नंबर जर बँकेला जर लिंक असेल तर तुम्हाला पैसे भेटणार आहेत मित्रांनो। त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर एक काम करू शकता, ते म्हणजे तुम्ही तुमचं आधार कार्ड किंवा तुम्ही तुमचं मोबाईल नंबर तुम्ही तुमच्या बँकेला लिंक करू शकता। होय मित्रांनो, जर तुमचं आधार कार्ड आणि मोबाईल नंबर जर बँकेला लिंक असेल तर मित्रांनो तुम्हाला त्याचे पैसे मिळणार आहेत, म्हणजे लवकरात लवकर लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणार आहेत। तर मित्रांनो, तुम्ही हे दोन काम करू शकता। एक म्हणजे मित्रांनो, तुम्ही तुमचं आधार कार्ड तुमच्या बँकेला लिंक करा। दोन म्हणजे मित्रांनो, तुम्ही तुमचा मोबाईल नंबर तुमच्या बँकेला लिंक करायला पाहिजे। जर तुम्ही हे दोन काम केले तर तुम्हाला लवकरात लवकर पैसे मिळतील। अजून एक गोष्ट मित्रांनो, जर तुम्ही आतापर्यंत कोणताच फॉर्म भरला नसेल योजनेचा किंवा तुम्हाला आतापर्यंत कोणतीच योजना भेटली नसेल तर मित्रांनो एक काम करू शकता, ते म्हणजे तुम्ही लवकरात लवकर लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरून घ्या। मित्रांनो, जर तुम्ही आतापर्यंत कोणत्याही शासनाच्या योजनेचा लाभ घेतला नसेल तुम्ही लवकरात लवकर लाडकी बहीण योजनेचा लाभ घ्या, म्हणजे मित्रांनो त्याचा तुम्हाला फायदा होईल। आणि आणखीन एक गोष्ट मित्रांनो, जर तुम्ही फॉर्म भरला असेल पण तुम्हाला माहित नाही की तुमच्या अकाउंटमध्ये पैसे आले का नाहीत तर तुम्ही कशा प्रकारे चेक करू शकता, त्यासाठी तुम्हाला काय करायचंय मित्रांनो, सरळ अगोदर तुम्हाला तुमचं मोबाईल नंबर लिंक करून घ्यायचंय। ते झाल्यापर्यंत मित्रांनो, जर तुमच्या अकाउंटमध्ये पैसे आले असतील तर तुम्ही लवकरात लवकर तुम्हाला एक मेसेज येऊन जाईल की तुमच्या अकाउंटमध्ये एवढे पैसे जमा झाले आहेत, की तुम्ही लवकरात लवकर तुमचं आधार कार्ड आणि तुमचा मोबाईल नंबर KYC करून बँकेमध्ये लिंक करून टाका। दुसरी गोष्ट मित्रांनो, तुम्ही मॅन्युअल जाऊन म्हणजे तुम्ही स्वतः जाऊन विचारू शकता की बँकेमध्ये पैसे आले का नाहीत। हे एकदम सोपी पद्धत आहे, कारण मित्रांनो जर तुम्ही बँकेमध्ये गेला असेल तर तुम्ही त्यांना विचारू शकता की भाई आमचे पैसे का आले नाहीत, प्रॉब्लेम काय आहे काय नाही, तुम्ही त्यांना पुरे इन्फॉर्मेशन घेऊ शकता। म्हणजे तुम्ही त्यांना सगळी इन्फॉर्मेशन विचारू शकता पैसेसाठी, म्हणजे पैसे लोकांचे आले आणि माझे का आले नाहीत पैसे या रिगार्डिंग तुम्ही त्यांना सर्व इन्फॉर्मेशन विचारू शकता। म्हणजे तुमचे जे प्रश्न आहेत तुम्ही त्यांना त्यांच्यासमोर मांडू शकता आणि ते त्यांचं उत्तर देतील। अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला समजेल की लाडकी बहीणचे पैसे आले का नाहीत, आणि आले असेल तर ते कशा प्रकारे येतील याबद्दलची मित्रांनो तुम्हाला माहिती पटली असेल। व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा। मित्रांनो, जर तुम्हाला व्हिडिओ व्हॅल्युएबल वाटला असेल तर तुम्ही या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करून सांगा की आजचा व्हिडिओ कसा वाटला। आणि मित्रांनो, जर तुम्हाला मराठीमध्ये अशाच प्रकारे नवीन नवीन व्हिडिओ असतील, इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ पाहिजे असतील तर मित्रांनो तुम्ही आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि तसल्या बेल आयकॉनच्या घंटीला प्रेस करा। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र।